जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, कापूस आणि सोयाबीनचं पीक अजूनही पाण्याखालीच, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्यातील तारळी नदीवरून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, पण ओढ्यापलीकडे शाळाच नसल्याची प्रशासनाची माहिती। सोशल मीडियावरील व्हिडिओ जाणीवपूर्वक केल्याचं प्रशासनाचं म्हणणं। परभणीत देखील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ, सरकारनं निकष बदलल्यानं शेतकऱ्यांमध्ये उदासीनता। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,19,000 हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला। अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यामध्ये संत्रा कलम विक्रीला सुरुवात, स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ। नांदेड जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे कापसावर मावा, पांढरी माशी या रोगांचा प्रादुर्भाव, फवारण्यांचा खर्च वाढल्यानं शेतकरी अडचणीत। नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली, परिणामी लसणाचे दर घसरले। लसणाची 50 रुपये प्रति किलोने विक्री, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। कल्याण एपीएमसीमध्ये भाज्यांची आवक वाढली, भाज्यांचे दर मात्र गडगडले। पावसामुळे बाजारामध्ये ग्राहकांची गर्दीही ओसरली, परिणामी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून। नाशिकमध्ये लासलगाव येवला एसटी रद्द केल्यानं विद्यार्थी आक्रमक, संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बस नियंत्रकाला धारेवर धरलं। सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, स्मार्ट सिटी असलेल्या शहरामधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे, प्रशासनाकडे दुरुस्ती करण्याची मागणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून दमदार पाऊस, चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। पंढरपूरमध्ये तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री, पंढरपुरात बीव्हीजी कंपनीकडून पाण्याची विक्री, सुरक्षा रक्षकाचा पाणी विकतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 76% भरलं। गंगापूर धरणामधून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच, गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली, गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामधील मुळशी धरण 83% भरलं। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, मुळशी धरणातून 5,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमध्ये भीमा नदीला पूर, उजनी आणि वीर धरणामधून सोडलेलं पाणी आज भीमा नदी पात्रात दाखल, पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना देखील पाण्याचा वेढा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महादेव मुंडे यांच्या पत्नी कुटुंबासह अंतरवली सराटीत, महादेव मुंडे कुटुंबाकडून जरांगे यांची भेट, दरम्यान जरांगे यांच्याकडून देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस। बुलढाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलींचा सवाल। रोहित पवारांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुली भावूक झाल्या। मंत्रालयातील एका सहीनं आमच्या शेतातून रस्ता काढणार असाल तर आम्हाला मान्य नाही, शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी पुन्हा एकदा आक्रमक। परभणीच्या पाथरी नगरपालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा, नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप। वाशिम स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार, रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा अभाव, 2 फलाटांना जोडणारा पूल नादुरुस्त, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास। जालना जिल्ह्यामधील 21,000 लाभार्थ्यांचं रेशनचं धान्य बंद होणार, धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका बसणार, रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ निवडणुकीमध्ये भाजप विजयी, नाना पटोलेंचा दूध उत्पादक सहकारी संघ निवडणुकीत देखील पराभव, भाजपचे विलास काटेखाय यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची मान। पीएमपीएमएलच्या बस तिकीट आणि नामफलकावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव, लहुजी शक्ती सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्षांपासून संथ गतीनं, रस्ता अपूर्णच, मात्र टोल सुरू, 15 ऑगस्टपर्यंत सुधारणा झाली नाही तर चक्काजाम आंदोलनाचा इशारा। गोंदियामध्ये आमगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावातील रस्त्यांच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि गावकरी रस्त्यावर उतरले, 2 दिवसात रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा। गणेशोत्सवानिमित्त 5,000 विशेष बस चालवण्यात येणार, पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गातून एसटीची धाव। गणेश मूर्त्यांचं माहेरघर असणाऱ्या
पेण तालुक्यातून यंदा 40 ते 50 हजार गणेश मूर्त्या परदेशात रवाना। ऑस्ट्रेलिया, दुबई, वेस्ट इंडिज सारख्या देशात गणेश मूर्त्यांना मोठी मागणी। पुण्यामधील पर्यटन स्थळांवर एका वेळी ठराविक संख्या निश्चित करून पर्यटकांनी प्रवेश देण्यात येणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। उरणमधून NMMT बसनं प्रवास करणाऱ्या 5000 प्रवाशांसाठी केवळ 9 बसेस। उरणच्या 31 आणि 30 अशा 2 मार्गांवर केवळ 9 बस धावतात। बसची संख्या कमी असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास। बसची संख्या वाढवण्याची प्रवासी संघटनेची मागणी। आगामी निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी। सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। लातूरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन। कृषीमंत्री बदलण्याचा शब्द अजित पवार यांनी पाळला नाही। घोषणा देत छावा संघटनेकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी। सांगलीच्या मिरजेमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक। अपघातामध्ये 5 जण जखमी तर एका लहान मुलीचा देखील मृत्यू। दुचाकीवरील एकानं मद्यप्राशन केल्याची माहिती। चिपळूणमध्ये महावितरण कार्यालयानं नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। तालुक्यामध्ये अचानक स्मार्ट मीटर लावून ग्राहक नाराज। वाढीव बिल येत असल्यानं नागरिक आक्रमक। रायगडच्या कशेने इंदापूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। मानवी वस्तीमध्ये बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत। वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकच्या विल्लोळी गावामध्ये महिलांची पाण्यासाठी मोठी कसरत। डोक्यावर हंडा घेऊन मुंबई नाशिक महामार्ग पार करावा लागतोय। धरणांमध्ये पाणी मात्र गावखेड्यात विहिरींनी तळ गाठला। इचलकरंजीमध्ये महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भीमशक्ती सामाजिक संघटनेचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुख्य सभागृह तातडीनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पुतळ्याजवळ असलेलं अतिक्रमण काढण्याची देखील मागणी। गोंदियामध्ये आमगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि गावकरी रस्त्यावर उतरले। 2 दिवसात रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा उपोषण। यापूर्वी वाशी तहसील कार्यालयासमोर देखील उपोषण केलं। जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातील चर्चा निष्फळ। नागपूरच्या महाल परिसरामधील 22 घरांवर बुलडोजर कारवाई। रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या 22 घरांवर बुलडोजर कारवाई। नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाची कारवाई। गणेशोत्सवानिमित्त 5000 विशेष बस चालवण्यात येणार। पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गानं एसटीची धाव। तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद असणार। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद। पुरातत्व खात्याकडून काम सुरू। अमरावतीमधील आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। दरम्यान नातेवाईकांचा अचलपूरमधील रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी नकार। धाणे तालुक्यामध्येच शवविच्छेदन करण्याची मागणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझगाव ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। विजयदुर्ग बंदरामध्ये जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवर। संत मुक्ताईची पालखी पंढरपूरवरून परतीचा प्रवास करून मुक्ताईनगरमध्ये दाखल। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मुक्ताईनगर दणाणून गेलं। पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये बांगलादेशी असल्याचं सांगत पोलिसांची कारवाई। बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून कारवाई होत असल्याचा नागरिकांचा आरोप। शिर्डीमधील साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई ट्रस्टच्या अध्यक्षांकडून वादग्रस्त वक्तव्य। चूक लक्षात आल्यावर अरुण गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। शिर्डीमध्ये तणावपूर्ण शांतता। साताऱ्यातील खंडाळा तालुक्यामधील सुखेड आणि बोरी या गावामध्ये शिव्या देण्याची अनोखी परंपरा। शिव्या न दिल्यास गावात रोगराई पसरते अशी महिलांची भावना। दोन्ही गावातील महिला वेशीवर येऊन जोरदार एकमेकांना शिव्या देतात। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा।